उभं पाहिलं त्यावेळेस माझ्या पप्पांना खूप भावलं. माझे पप्पा म्हणले एक दिवस माझी मुलगी सुद्धा या धर्ममंडपामध्ये कीर्तन करणार आणि खरंच त्यांची इच्छा आज पूर्ण झाली. ते खूप कष्ट करतात, जीवनात खूप सोचले त्यांनी. एक क्षण असा आलता की आम्ही आमच्या दोघा भावांना आमच्या आई वडिलांचा दुरावा सहन करायला लागला. ते पण आम्ही खूप लहान असताना. एवढं होऊन सुद्धा माझ्या आईने खूप कष्ट केले. शेतात जायची, रानात जायची, आमच्यासाठी कष्ट करायची, आमच्या वडिलांसाठी कष्ट करायची आणि खूप तिने जीवनात खूप सहन केलं. माहेरी असताना पण जीवनात खूप सहन केलं आणि सासरी आली त्यावेळेस पण तिला जीवनात खूप काही सहन करायला लागलं. मला जीवनात एकच प्रसंग माझ्या म्हणजे एकच प्रसंग कायम लक्षात नाही की ज्यावेळेस आपल्या तेवढी गावची यात्रा होती, आमचे वडील आमच्यापाशी नव्हते. वडील थोडीशी त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून वडील हडपसरला होते, ते तिकडेच असायचे आणि माझी आई शेतात जायची, कष्ट करायची. आम्ही दोघं भावांना सुद्धा आजी बरोबर शेतात जायचो आणि जसं आम्ही जत्रा होती सगळ्यांनी नवी कपडे घातलेली आणि त्यांचे नवी कपडे बघून माझ्या भावाला मला थोडंसं नाही का असं वाटलं, थोडंसं वाईट वाटलं. मग आम्ही घरात गेलो. घरात गेल्यानंतर मी मम्मी मला म्हणली तोंडात पाय धु बाळा. मी म्हणलं बरं मी धुते आणि जसं आम्ही तोंडात पाय धुतलं माझ्या आईने माझ्या भाव रानात एवढं दिवसभर ऊन तापतंय, कडक ऊन आहे, एवढं दिवसभर उन्हात कष्ट करून त्याच्यासाठी माझ्यासाठी नवीन कपडे घेऊन आली आणि स्वतःच्या अंगावर फाटकी साडी होती. म्हणजे एवढं कष्ट माझ्या आई वडिलांनी सोसलं. त्यांची एकच इच्छा आहे तू बाकी काही करू नको, समाजात तुझं चांगलं, समाजात तुझं नाव पाहिजे आणि तुला आनंदात बघून आम्ही आनंदात. त्यांची फक्त एवढीच एक इच्छा आणि त्यांची इच्छा आज मी पूर्ण केली. तर खरंच त्यांना खूप भारी वाटतंय कारण की आज मी ह्या टप्प्यावर पोहोचले ते फक्त माझ्या गुरूंमुळं, आईमुळं आणि माझ्या वडिलांमुळं. त्यांची साथ मला लाभली, त्यांच्या साथीमुळं मी एवढं सगळं करू शकले आणि आता पण मी शून्य आहे, आता पण मी शून्यातच आहे. पण हा मला एवढं नक्की माहिती की माझ्या आई वडिलांची जी इच्छा आहे ती मी पुढे जाऊन नक्की पूर्ण करणार आणि त्यांचं नाव या समाजामध्ये कधीच खाली पडून देणार नाही. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की माझा बाप हा समाजात जाताना ताट मानाने जगला पाहिजे, त्याची मान कधीच खाली होऊन द्यायला नको. मग माझा पप्पा पण मला नेहमी म्हणतात तू कधीही जाती ना कोणतंही काम कर पण नेहमी चांगलं कार्य कर जेणेकरून मला तुझा अभिमान वाटू आणि मी अभिमानाने सांगू शकतो की ही माझी मुलगी आहे म्हणून. आणि आज माझे पप्पा सगळे समाजाला सांगतात की ही माझी मुलगी कीर्तन करते. माझ्या मुलीला एवढं मोठं होऊन IAS ऑफिसर व्हायचंय. मी तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करणार आणि ह्या समाजामध्ये कधीच तुमची मान खाली जाऊन देणार नाही. तुम्ही ज्या ठिकाणी जातात ना त्या ठिकाणी ताट मानाने जातात आणि एका कीर्तनकाराचे वडील म्हणून जातात.
विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार विठ्ठल
सर्व भाविकांस झालो जाता सर्व भाविकांस झालो जाता एकी माझे हित करते एकी माझे हित करते सकल एकी माझे हित करते सकल जेने हा गोपाल कृपा करी जेने हा गोपाल कृपा करी आदिया भगवान केला आदिया भगवान केला आदिया भगवान केला आदिया भगवान केला शांती आणि जोडे सर्व सुख शांती आणि जोडे सर्व सुख एकी माझे हित करते सकल एकी माझे हित करते सकल एकी माझे हित करते सकल जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी
संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझी हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, भागली मज वाहतील कडिये, त्यांची आणि जोडे सर्व सुख, त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, तुका मने शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोली ते, त्याची माझी हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आम्ही ज्या भगवंताचे दास आहोत, त्या भगवंताने आपल्या भक्तासाठी केळ्याच्या टोपल्या देखील व्हायला मागे पुढे पाहिलं नाही. त्या भगवंताने आपल्या भक्तासाठी 36 वर्ष झालं कावडीने पाणी देखील व्हायला पाहिलं नाही. नवे तर आपल्या भक्तासाठी आपल्या भक्ताच्या पत्नीचा पाठ पण करायला देखील मागे पुढे पाहिला नाही. अशा तुमच्या आमच्या पंढरीश पांडुरंगाला एकदा नमन करूया. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या. दुसरे चरण संताची या. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या. पांडुरंग करू
तरी त्यांनी माऊलींच्या समाधीवर मस्तक टेकवलं तर त्याला ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. अशा ज्ञानाच्या सागराला एकदा नमन करूया. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. माऊलींना नमन झाल्यानंतर आता मला सांगा माता माऊली, एखाद्या जोडप्याचं लग्न झालं की शेजारची माता माऊली लगेच बिगी जाती आणि म्हणता, "अगं आई, तुला तुझ्या पोराच्या संसारात कुठलाच गोंधळ व्हायचा नसेल ना तर तू त्या खंडरायाचं गोंधळ घाल." मग तुमच्या ह्या लेकीला पण असंच वाटतं ना, ह्या चालू असलेल्या कीर्तन रूपी सेवेमध्ये कुठलाच गोंधळ व्हायला नको, मग घालू की त्या खंडरायाचं गोंधळ. वारी मल्हारीची वारी न माझा मल्हारीची वारी. हे वारी मल्हारीची वारी न माझा मल्हारीची वारी. आमवाया सोमवाया प्रेम नगर वारी. सावध होई भगतीला देव करत वारी. वारी वारी मल्हारीची वारी न माझा मल्हारीची वारी. वारी मल्हारीची वारी न माझा मल्हारीची वारी. खंडरायाला नमन झाल्यानंतर आज आमचे स्वप्नील गुरुजी हा सप्ताह चालवतात म्हणून तुम्ही सगळे त्यांचा आदर करता. आज गायनाचार्य गायन करतात म्हणून तुम्ही सगळे त्यांचा सन्मान करता. आज आमच्या संस्थेतील बाल चिमुकले टाळ घेऊन नाचतात म्हणून तुम्ही त्यांचा लाड करता. पण असेही काही वारकरी आहेत जे 15व्या दिवशी पंढरी आणि 30व्या दिवशी आळंदी असे रात्र नित्य वाडे करतात. आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवतात आणि हा नरदेह त्या भगवंताच्या चरणी समर्पित करतात. देवा मी जगलो तरी तुझाच आणि देवा मी मेलो तरी तुझाच असा निस्वार्थ भाव त्यांचा त्या पांढरीश पांडुरंगाबद्दल असतो. मग आपण ह्या वारकऱ्यांच्या चरणी मस्तक ठेवूया. आज श्री क्षेत्र भिवडी
झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागली मज वाहतील कडीये त्यांची आणि जोडे सर्व सुख त्याची माझी हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष घेईना वडी वचन न मोडी बोलिलेले ते त्याची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठ्ठल विठ्ठल तर सर्वप्रथम मी माझ्या बिवडीकरांचे मनापासून आभार मानते कारण की मी तुमच्यातच खेळली बागडली तुमच्यातच वाढलेली तुमच्यातच लहानाची मोठी झाली आणि तुम्ही माझ्यासारख्या लहानशा लेकरावर विश्वास दाखवून मला कीर्तनाची सेवा दिली त्याबद्दल मी तुमचे खरंच मनापासून खूप आभार आहे आणि माझं गाव इतकं उदार आहे की ते जे काही साधू संतांची परमात्माची सेवा असेल ती करतातच आणि पण त्यांनी असं म्हणलं नाही काय आता बारक्या मुलीचं कीर्तन आहे कशाला जायचं उगाच तिला काय येतंय का नाही पण माझे बोबडे बोल माझं ज्ञान तुम्ही एवढे माझ्यापेक्षा वयाने मोठा असून सुद्धा तुम्ही माझं ज्ञान ऐकताय त्याबद्दल मला तुमचे खूप मनापासून आभार मानते खरंच हे बिवडी गाव इतकं उदार आहे ना की मला अभिमान वाटतो की मी ह्या गावात जन्माला आले तुकोबरायांना एका साधकाने विचारलं तुकोबराय तुम्ही या पृथ्वी तलावर सर्वात जास्त विश्वास कुणावर ठेवता बरं त्यावेळेस तुकोबराय त्या साधकाला म्हणतात या संपूर्ण पृथ्वी तलावर मी माझा सर्वात विश्वास त्या भगवंताच्या अतिशय लाडके असणाऱ्या साधू संतांवर ठेवतो जे कायम भगवंताचं नामस्मरण करतात रात्रंदिवस त्या भगवंताला आठवत असतात ज्यांचा काम क्रोध लोभ मोह मत्सर माया अशा षडविकारांचा नाश झाला आणि मी त्या साधू संतांचा दास झालो आहे मग साधक तुकोबरायांना म्हणतो बरं ठीक आहे तुकोबराय तुम्ही त्या साधू संतांचा दास झाला पण तुकोबराय मला नेहमी एक प्रश्न पडतो की भगवंताची ज्यावेळेस आपल्यावर कृपा हवी असेल तर आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे बरं त्यावेळेस तुकोबराय त्या साधकाला म्हणतात भगवंताची जर आपल्यावर कृपा हवी असेल ना तर आपल्याला त्या भगवंताच्या अतिशय लाडके असणाऱ्या साधू संतांची मनोभावे सेवा केली पाहिजे जे त्यांच्या सेवेतून आपल्याला खूप मोठं पुण्य प्राप्त होतं आणि त्यांच्यामुळे भगवंत आपल्यावर लगेच कृपा करतो देवाला त्याच्या भक्ताची केलेली सेवा ही खूप प्रिय असते मग भगवंत आपल्यावर लगेच कृपा करेल मग साधक म्हणाला ठीक आहे तुकोबराय मी तुमचा शब्द इथून पुढे पाळला मी सुद्धा तुमची साधू संतांची मनोभावे सेवा करेल पण तुकोबराय आपल्या जीवनात जे काही सुख दुःख येतं त्याला नेमकं कारणीभूत तरी काय असतं त्यावेळेस तुकोबराय म्हणाले अरे साधका ऐक आपल्या जीवनात जे काही सुख दुःख येतं ना त्याला कारणीभूत काय असतं आपल्या पूर्वजन्मीचं कर्म आणि प्रारब्ध ह्या दोनच गोष्टी ह्या सुख दुःखाला कारणीभूत असतात पण हा तुकोबराय त्या साधकाला म्हणाले जर त्या प्रारब्धाला सौम्यता प्राप्त करायची असेल तर आपल्याला ह्या साधू संतांची सेवा केली पाहिजे त्यांच्या सेवेतून आपल्याला प्रारब्धाला नक्कीच सौम्यता प्राप्त होईल मग तो साधक म्हणाला ठीक आहे तुकोबराय कळलं मला मी पण माझ्या प्रारब्धाला सौम्यता प्राप्त करून घेईन पण तुकोबराय भगवंताने आपल्याला भक्ताला दिलेलं वचन भगवंत पूर्ण करतो का हो मग त्यावेळेस तुकोबराय म्हणाले काय अरे साधका कसा प्रश्न विचारलास तू अरे भगवंताने आपल्या भक्ताला केलेलं वचन भगवंत कधीच विसरत नाही एखाद्या वेळेस तो भगवंत त्या वचनाला विसरून जाईल पण आपला हा भगवंत कधीच विसरत नाही कोणतीही परिस्थिती असू पण त्या परिस्थितीमध्ये आपला भगवंत दिलेला शब्द दिलेलं वचन कधीच मोडत नाही हाच झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुकोबराय पहिल्या चरणात काय सांगतात संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दासात झालो त्यांचा म्हणजे काय मी मेलो जगलो तरी देवा तुझाच मी मेलो जगलो तरी संतांनो मी तुमचाच कारण की मी माझा संपूर्ण विश्वास तुमच्या चरणी अर्पित केलाय माझा हा नरदेह तुमच्या चरणी समर्पित केले
लक्षात ठेवा, हा नरदेह आपल्याला 84 योनी लक्ष फिरून आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला असतो. पण आपल्याला ह्या नरदेह भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलाय ना, तर ह्या नरदेहाचं आपण काहीतरी जीवनात येऊन चांगलं कार्य केलंच पाहिजे. भगवंताची सेवा केली पाहिजे. भगवंताला अतोनात भावाने शरण गेलं पाहिजे. जो मज होयारण्य शरण त्याचा निवारिणी जन्म मरण का लागे शरणागत शरण्य मीच एक. ज्ञानेश्वरींनी पण माऊलींमध्ये सांगितलंय की जो भक्त भगवंताला अनन्य भावाने शरण जातो ना, तो भक्त भगवंताला सर्वार्थाने प्रिय असतो. म्हणून काय करायचं, प्रत्येक क्षणाला भगवंताचं नामस्मरण करायचं. उठा बसता फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरीचा जप करायचा. कारण त्यांनी भगवंताचं आपलं अंतर काय होतं, कमी होत असतं. म्हणजे बघा, आपण जर भगवंताची मनोभावे सेवा केली, भगवंताच्या साधू संतांची मनोभावे सेवा केली, तर त्या देवाची पण कृपा आपल्यावर नक्कीच होणार आहे. मग आपल्याला काय करायचे, आता आपला अखंड हरिनाम सप्ताह पडलाय, त्यात आता हा महिना कसा आहे, कशाचा महिना आहे हा. मग या महिन्यात आपण जी काय आता अखंड हरिनाम सप्ताह पडलाय ना, जी काय सेवा भेटो, अन्न वाढायचं असो, झाडून घ्यायचं असो, व्यासपीठ चालकाचा असो, किंवा टाळ घेऊन उभं राहायचं असो, किंवा काही असो, ती छोटी छोटी सेवा आपल्याला केली पाहिजे. कारण त्या सेवेतून आपलं भगवंताचं आपलं अंतर कमी होणार आहे. मग आता आमच्या पिवडीकडे त्यांच्या लेकीचं ऐकणार ना, सेवा करणार ना. भगवंताचं तुमचं अंतर कमी करायचं म्हणल्यावर सेवा केलीच पाहिजे. आता एकदा काय होतं, एक दुकानदार असतो आणि तो दुकानदार, आता आपलं हे नितीन काकाचं कसं दुकान आहे, किराणा सामानाचं, म्हणजे पाण्याची बाटली, साखर, तूप, दही, काय काय असं ते सगळं, तसंच एक दुकानदार असतो. पण आहे ना, त्याला एक दुधाची कमतरता असते. मग तो काय करायचा, त्याला भेटला एक दूध देणारा, ज्याच्यापाशी लय गाया होत्या. तो कधीच दुधात काटकसर करत नसायचा. आजकाल कसं दुधात पाणी मिसळलं जातं, दूध कमी केलं जातं, पण तसं नाही, तो प्रामाणिकपणे दुधाचाच व्यवसाय करायचा. मग हे ह्या दुकानदाराला कळलं आणि मग हा दुकानदार त्याला म्हणला, आता तू मला आजपासून काय करायचं, दूध द्यायचं. तू माझ्या दुकानातून किराणाचं सामान घेतो ना, मग आजपासून मी तुझं दूध घेणार. मग झालं की सुरू यांचं. दररोज तो यायचा, दूध द्यायचा, जायचा, यायचा, दूध द्यायचा, जायचा. पण एक दिवशी नेमकं असं आलं की दुकानदार तो दूधवाला दूध घेऊन आला दुकानात आणि नेमकं दूध किती किलो आहे, किती किलो लिटर हे मोजलं. आणि मोजल्यानंतर मी तो म्हणला, काय रे, मी तुला 10 किलो लिटर दूध आणायला सांगतो, तू तर 8 किलो लिटर दूध आणलंय. मग तो म्हणाला, आता थांबा, मी तुम्हाला चांगलं पकडलं. जसं तुम्ही मला 10 वर्ष झालं किराणाच्या सामानामध्ये फसवताय. तुम्ही मला जे साखर मी तुमच्याकडून घेऊन जातो, जे मी फूल तुमच्याकडून घेऊन जातो, जे मी तेल तुमच्याकडून घेऊन जातो, त्याच्या मापाचा, त्याच्या मोजण्याचा मी दगड तयार केलाय. त्या दगडाच्या मापाने मी तुम्हाला दूध आणलंय की आज. मग तो म्हणाला, मी तुम्हाला फक्त आजच फसवलंय, पण तुम्ही तर मला गेले 10 वर्ष झाली फसवताय, त्याचं काय. म्हणजे मग आपण काय करायचं, प्रत्येक काम करताना प्रामाणिकपणे करायचं. प्रामाणिकपणे काम केलं की त्याचं फळ खूप चांगलं असतं. आपण जर प्रामाणिकपणे केलं काम, तर भगवंत सुद्धा आपल्यावर कृपा करतो. भगवंत प्रामाणिकपणेचं फळ हे चांगलंच असतं. भगवंत सुद्धा आपल्याला जी हवी ती गोष्ट देतो. मग आपल्याला काय करायचं, नेहमी प्रामाणिक राहायचे. कारण की जे प्रामाणिक असतं त्याला जीवनात कधीच अपयश येत नाही. तो नेहमी यशाच्या शिखरे चढत जातो. त्याच्यामुळे जीवनात कायम आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. आपली जगाची माय ज्ञानोबाराय. अहो काय त्या ज्ञानोबारायांचं जीवन हो. अहो बालपणीच त्यांच्यापासून त्यांचे आई वडील हिरावून गेले आणि काय त्यांना अख्ख्याच भावंडांना अख्खं वनवासासारखं जीवन जगावं लागलं. का त्यांच्या आई वडिलांनी का असं केलं बरं. माझ्या लेकरांना समाजात मान मिळावा, माझ्या लेकरांना समाजाची ओळख व्हावी, म्हणून त्यांनी आपल्या लेकरांसाठी स्वतःचा जीव त्यागला. मग ज्ञानोबाराय त्यांचं जीवन कसं, पण त्यांनी
त्यांनी त्याचा विचार केला नाही. अहो त्यांची आई त्यांच्याकडून त्या भगवंताने हिरावून घेतली, पण आपल्या ज्ञानोबराय अख्ख्या जगाची माय झाली. आपण त्यांना माऊली म्हणून ओळखतो. अहो वारकरी संप्रदायाची शान आहेत माऊली. वारकरी संप्रदायाचे अनेक तुकोबराय, त्यांच्याशिवाय तर आम्ही सगळे नाही तर आम्ही कुठून. अहो त्या माऊलींचं जीवन इतकं त्रासदायक. पण एकदा काय होतं, बिचाऱ्यांना सुद्धा काही ना काहीतरी खायची आवड असणारच ना हो. आपल्या मुक्ताईला मांडे खायची आवड झाली, आपल्या मुक्ताईला मांडे खायची इच्छा झाली. मग घरात काही खापड नव्हतं. ज्ञानोबाराय मुक्ताई ज्ञानोबारायांना म्हणाली, ज्ञानोबा दादा मला खापड खायची लय इच्छा झाली रे, कृपया काहीतरी करा, मला खापड खायची खूप इच्छा झाली. मग काय मांडे खायची खूप इच्छा झाली. मग आपले ज्ञानोबा निघाले भिक्षा मागायला. भिक्षा मागायला जातात, पण असतं ना एखाद्याचं चांगलं कार्य चालू असलं की त्याच्यात वाकडं जाणारं कोण ना कोणतरी असतंच. मग काय आपल्या ज्ञानोबरायांच्या जीवनात विसोबा खेचर हे खूप वाकडे गेले. त्यांनी ज्ञानोबरायांना खूप त्रास दिला, पण आपल्या ज्ञानोबरायांनी त्याचा विचार न करता ह्या समाजाचा विचार केला ना आपल्या ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ दिला आपल्या ज्ञानोबरायांनी. अजून काय पाहिजे? आणि मग आपले ज्ञानोबराय खापड मागण्यासाठी अनेक ठिकाणी गेले, पण त्यांना खापड भेटलं नाही. परंतु एका व्यक्तीने, ते म्हणतात ना कोणी नाही आलं तर भगवंत असतो, भगवंताची माऊलींवर तो नाट कृपा होती. मग काय भगवंताच्या कृपेने माऊलींना एका व्यक्तीने खापड दिलं. आणि मग आपले ज्ञानोबराय खापड घेऊन आपल्या चुळीमध्ये घेऊन चाललेले आपल्या घरी. पण जाता जाता तिथं विसोबा खेचर आले. विसोबा खेचरांनी आपल्या माऊलींची वाट अडवली आणि विसोबा खेचरांनी काय केलं, माती घेतली हातात आणि आपल्या ज्ञानोबरायांच्या जुळीत टाकून दिली आणि पायाने ती खापड फोडली, पायाने ती खापड तुडवली. मग आपले ज्ञानोबराय तसेच घरी निघून गेले. घरी आल्यानंतर ज्ञानोबराय मुक्ताईला म्हणतात, मुक्ताई मला क्षमा कर ग, पण मी तुझ्यासाठी खापड घेऊन नाही आलो. पण हा तू मांडे करायची तयारी कर, तू मांडे करायची तयारी कर तर मी तुला. मग ती ज्ञानदादाला विचारते मुक्ताई, ज्ञानदा पण आपण खापड नाही तर मग मांडे भाजायची तरी कशावर? त्यावेळेस आपले ज्ञानोबराय म्हणाले, खापड नसलं ना तू काही काळजी करू नको, तुझा ज्ञानदा तुझ्यासाठी सक्षम उभा आहे. आजकाल आपण बघता बहीण भावाचं प्रेम किती असतं. मग तसंच ज्ञानोबरायांचं मुक्ताईचं सगळ्या भावंडांचं खूप प्रेम होतं. ज्ञानोबराय मुक्ताईने इकडं मांड्याची सगळी तयारी केली आणि आपले ज्ञानोबराय त्यांच्या साधनेच्या जोरावर त्यांनी मूलाधार चक्राला जागृत केलं. आणि मग ज्ञानोबराय अशा गुडघ्या बसून दोन्ही हात पुढे टेकवले आणि आपल्या मुक्ताईने आनंदाने मांडे भाजले. म्हणजेच काय, त्यांनी काय केलं, आनंदाने मांडे भाजले हे झालं. आणि ही सगळी घडलेली कथा विसोबा खेचर खिडकीतून पाहत होता. विसोबा खेचर लगेच माऊलींच्या मागं तुरु पळत गेला आणि म्हणला, आता मला बघायचंच नक्की ह्यांचं आता होणार तरी काय, मला ह्यांची मजा बघायची. कारण की विसोबा खेचरला त्यांना दुःखात पाहून खूप आनंद व्हायचा. मग विसोबा खेचरांनी हे सगळं घडताना बघितलं. त्यावेळेस विसोबा खेचर त्यांच्या डोळ्यामध्ये खूप अश्रू आलं, त्यांचे डोळे पाणवले. ते म्हणले, अरे ज्या संतांना मी एवढा त्रास दिला, ज्या संतांना मी एवढं दुःख दिलं आणि सोबत ह्याच्या गावकऱ्यांना सुद्धा त्यांना त्रास द्यायला लावला, मला स्वतःची लाज वाटते की मी असं कसं करू शकतो. त्यावेळेस त्यांचे तिथे डोळे उघडले आणि ते माऊलींना शरण गेले. अहो माऊलींना जसं ते शरण गेले ना, तसे ते भगवंताचे दास झाले, विठुरायांचे भक्त झाले आणि आपले संत नामदेव महाराज यांचे गुरु झाले. म्हणजे बघा, तुम्हाला काय करायचंय, जीवनात आले तर फक्त संतांना शरण जावा, बाकी काही करू नका. जीवनात आले ना, संतांना शरण गेलं तर आपल्या जीवनाचा उद्धार होतो. अहो जसं माझ्या जीवनाचा उद्धार झाला, कुठं मला टाळ वाजवायला येत होतं, कुठं मला नाचायला येत होतं, कुठं मला पावले खेळायला येत होत्या, पण माझ्या जीवनात हे गुरु आले, स्वप्नील महाराज कहाणे आले, त्यांनी माझ्या जीवनाचा उद्धार केला. संतन के संग लागले तेरी
खेचर आले तसं माझ्या जीवनात हे गुरु आले, कारण ह्यांच्यामुळेच तर माझ्या जीवनाचा उद्धार झाला. जीव ओवाळून टाकावा वाटतोया असा गुरु मी केला. जीव ओवाळून टाकावा वाटतोया असा गुरु मी केला. आणि बघा उद्धार माझा झाला अन झाला मी पत्या गुरुचा केला. बघा उद्धार माझा झाला अन झाला मी पत्या गुरुचा केला. मला उद्धार माझा झाला झाला मी पक्क्या गुरुचा चला. उद्धार माझा झाला झाला मी पक्क्या गुरुचा चला. अहो सगळे म्हणतात भगवंत शिवाय झाडाचं पान देखील हालत नाही, पण ही ऋतुजा म्हणते स्वप्नील गुरूंशिवाय हिच्या जीवनाचा पानच हालत नाही, कारण हे माझ्या जीवनात आले ना म्हणून आज माझ्या जीवनाचा उद्धार झाला. आज घरात कुणाचीच इच्छा नव्हती मी कीर्तन करावं, अहो साधा टाळ वाजवायला येत नव्हता. त्या मुलीला ह्यांनी ज्या मंडपात ती नाचत होती, जिला माहिती पण नव्हतं ती संस्थेत जाईन, जिला माहिती पण नव्हतं एवढ्या समाजासमोर कीर्तन करेन, अहो जिला माहिती पण नव्हतं जिच्या जीवनात सोन्यासारखा गुरु येईल, आणि त्या गुरूंनी त्याच मुलीला ज्या धर्म मंडपाखाली ही मुलगी टाळ घेऊन नाचायची ना, त्याच मुलीला त्या धर्म मंडपाखाली अख्ख्या जगासमोर कीर्तन करायला लावले. ते माझ्या जीवनात आले, खरंच माझ्या जीवनाचा उद्धार झाला. त्यांच्यामुळं मला कळलं की जीवन जगायचं कसं, जीवनाचा अर्थ नक्की काय असतो, तर परमात्मा म्हणजे नक्की काय असतो. खरंच गुरुजी तुमचे मी मनापासून आभार मानते, कारण की ज्यावेळेस मला माझ्या बाबांनी तिथं विना घेऊन पाहिलं ना, त्यावेळेस म्हणजे माझ्या गुरूंची माझी खूप दिवसापासून ओळख होती, पण जीवनात तो क्षण आला नव्हता की मी ह्यांना गुरु म्हणावं आणि ह्यांनी मला शिष्य म्हणावं, आणि तो क्षण त्या भगवंताने आणला आणि आज मी ह्यांची शिष्य आहे, हे माझे गुरु आहेत. मला अभिमान वाटतो की मी स्वप्नील गुरुजींच्या संस्थेत शिकते आणि मी त्यांची शिष्य आहे. आपण जीवनात गुरु केले तर आपल्या जीवनाचं किती सोनं, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. पण मी देवाला खूप मनापासून आभार मानते की त्याने माझ्या जीवनात सोन्यासारखा गुरु दिला, जेणेकरून मी आज समाज सेवा करू शकते. म्हणजे बघा, आपल्याला जीवनात संतांची संगत लाभली, आपल्या जीवनात गुरु आले की आपल्या जीवनाचा नेहमी उद्धार होत असतो. भगवंत आपल्यावर अहो एखाद्या वेळेस पण भगवंत रुसला तरी चालेल, अहो ज्यावेळेस आपले गुरु आणि भगवंत ज्यावेळेस समोर असतात ना, त्यावेळेस आपण आपलं पहिल्यांदा गुरूंकडे जायचं, गुरूंच्या चरणी नतमस्तक व्हायचं, कारण की आपल्या गुरूंमध्येच आपलं सर्व विश्व सामावलेलं असतं. आणि तसंच आमच्या श्री माऊली बाल गाडकरी शिक्षण संस्थेच्या मुलांमध्ये स्वप्नील गुरुजींसारखं विश्व मोठं झालंय, आणि त्यांना आमची साथ लाभली म्हणून आज आम्ही यशाच्या शिखराकडे जातोय. म्हणजे बघा, जीवनात आपल्या गुरु आले, संत आले की आपल्या जीवनाचा उद्धार होतो. अहो परीक्षित राजा, अहो काय आईच्या पोटामध्ये जीवन मरणाची परीक्षा त्याने बघितली. 5 पांडवांचा नातू, उत्तरेचा पुत्र म्हणजे परीक्षित राजा. त्यांच्या जीवनात पण संत आले म्हणून त्यांच्या जीवनाचा खूप उद्धार झाला. अहो एकदा काय होतं, तेच असे भ्रमण करत होते, आपल्या राज्यामध्ये भ्रमण करत होते, आणि त्यांना दिसतं की एक राज्यपुत्र जो गायीचा पाय कापत होता, ज्याने गायीचा एक पाय कापलेला, दुसरा पाय पण कापायला निघाला. तेवढ्यात परीक्षित राजा म्हणाला, सावधान. मग तो लगेच म्हणाला, का परीक्षित, का राजा, काय झालं? मग त्यावेळेस परीक्षित राजा म्हणाला, हे काय करतोयस तू? आहे मुक्या प्राण्याचं पाय कापतोयस, असं भूत ते काम नको करू, असं
त्यावेळेस आपले परीक्षित राजा म्हणाले, अरे तुला वाईटच काम करायचंय ना, पण ज्या ठिकाणी सोमरस कळला का तुम्हाला? मथिरा कळलं का ते? तुम्ही मान हलवली. कळलं. सोमरस, ज्या ठिकाणी सोमरस सारखं अतिशय वाईट कृत्य होतं त्या ठिकाणी तू जाऊन राहा. तो म्हणाला, नाही अहो तुमच्या राज्यात तर तशी कोणती जागाच नाही. मग परीक्षित राजा म्हणाले, तू सोन्या अलंकारामध्ये जाऊन तू तुझा वास कर. मग परीक्षित राजा असं म्हणल्यानंतर आपले हा राजपुत्र, म्हणजेच हा राजपुत्र कोण असतो? कली असतो. हा कली काय करतो आता आपण बघतो. कली जी असतात ती नेहमी वाईट काम करतातच. मग हा कली परीक्षित राजाच्या डोक्याच्या मुकुटामध्ये जे सोन्याचं मुकुट असतं त्याच्यामध्ये जाऊन घुसतो. मग परीक्षित राजा परत पुढं भ्रमण करता त्यांना लय तहान लागते. आणि तहान लागल्यानंतर तिथं आश्रम असतं, एका साधूंचा आश्रम असतो. त्या आश्रमात जातात. आश्रमामध्ये गेल्यानंतर ते साधू ध्यानिस्थ असतात, भगवंताचं नामस्मरण करत असतात. आणि तुम्हाला तर माहितीये, अहो त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये इतका आनंद आहे की त्याला आपण काही बोलू शकत नाही. मग ते फक्त त्यांना भगवंत दिसत असतो. मग ते भगवंताचं नामस्मरण करतात. परीक्षित राजा त्या ऋषींना म्हणाला, ऐका ना, मला लय तहान लागली, मला पाणी दे प्यायला. पण ते काही सांगत होते, त्यांनी काही लक्ष दिलं नाही. का? कारण ते भगवंताच्या नामस्मरणामध्ये दंग झालते. मग परीक्षित राजा असं तीनदा म्हणतो, पण ते काय ऐकत नाही. परीक्षित राजाला राग अनावर झाला आणि परीक्षित राजाने तिथं शेजारी पडलेला म्हणजे मेलेला साप आपल्या भातातला बाण काढला आणि त्या भातातल्या बाणाने त्या ऋषींच्या गळ्यात टाकला. आणि जसा त्यांनी ऋषींच्या गळ्यात टाकलं ते निघून गेले. आणि टाकल्यानंतर त्या ऋषीचा पुत्र म्हणजे शृंगी ऋषी तिथे येतात. आणि शृंगी ऋषी तिथे आल्यानंतर आता बघा, एखाद्या वडिलांना आपल्या स्वतः अपमान झालेला चालतो, पण एखाद्या मुलांनी आपल्या वडिलांचा अपमान सहन करू शकत नाही. तो एक वेळेस स्वतःचा अपमान सहन करत, पण आपल्या वडिलांचा अपमान सहन करू शकत नाही. मग शृंगी ऋषींना राग आला. ते म्हणाले, ज्या व्यक्तीने माझ्या वडिलांच्या गळ्यात असं साप टाकलंय, असं घाणेरडं काम केलंय ना, त्याचा येत्या 7 दिवसामध्ये मृत्यू होणार. मग आपले परीक्षित राजा ते तिकडे त्यांच्या राज्यात गेलते. त्यांच्या राजदरबारात ते मस्त बसलेले. पण इकडे श्रमिक ऋषींना जाग आली. श्रमिक ऋषी ध्यानस्थ मधून बाहेर आले आणि ते आपल्या शृंग ऋषींना म्हणाले, अरे तू असं काय केलंस? ते राजांचे राजे म्हणजे परीक्षित राजा, 5 पांडवांचे नातू म्हणजे परीक्षित राजा, त्यांना तू शाप देऊन बसलास का? मग आपले शृंग ऋषी श्रमिक ऋषी परीक्षित राजांच्या राजदरबारात जातात. परीक्षित राजा मस्त सिंहासनावर मस्त आरामात बसलेले. आणि मग त्यावेळेस श्रमिक ऋषी परीक्षित राजाला म्हणतात, राजा परीक्षित राजा मला क्षमा करा, माझ्या पुत्राकडून खूप मोठी चुकी झाली. मग परीक्षित राजा म्हणतात, काय झालं ऋषी, कसली चुकी झाली? मग त्यावेळेस ते श्रमिक ऋषी म्हणतात, अहो परीक्षित राजा, माझ्या मुलाकडून तुम्हाला शाप लागलाय की येत्या 7 दिवसामध्ये तुमचा काय होणार आहे? मृत्यू होणार आहे. पण एखादं म्हणलं असतं ना, बघा माझा येत्या 7 दिवसात मृत्यू होतोय ना, मी तुला आता हितच मारतो. पण परीक्षित राजा इतके नम्र होते, ते तसं काहीच म्हणले नाही. आणि परीक्षित राजाने पूर्ण गावामध्ये धोंडी पेटवली की जे कुणी येत्या 7 दिवसामध्ये मला ज्ञानामृत पाजन ना, त्याला मी त्याच्यामुळे माझ्या जीवनाचा उद्धार होणार आहे. त्याच्यामुळे माझं जीवन, मला मरणातून मी वाचणार आहे. मग परीक्षित राजाने गावात धोंडी पेटवली. असे कित्येक जण येऊन गेले. पण आपले परीक्षित राजा 5 पांडवांचा नातू तो म्हणजे त्यांच्याकडे किती ज्ञान असेल, पण त्यांना त्या ज्ञानाने ते तृप्त होत नव्हते. पण हा एक दिवस असा उगवला ज्या दिवशी आपले परीक्षित राजा सिंहासनावर बसलेले आणि त्यावेळेस वेदव्यास महर्षींचे पुत्र म्हणजे आपले शुकाचार्य तिथे येतात आणि आपल्या परीक्षित राजाला ज्ञानाचं ज्ञानामृत पाजतात
आणि परीक्षित राजा आणि शुकाचार्य ह्या दोघांमधून जर कोणता ग्रंथ निर्माण झाला असेल त्या ग्रंथाचं नाव माहिती का कुणाला सांगा बरोबर त्या ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा परीक्षित राजा आणि शुकाचार्य ह्या दोघांच्या संवादातून भागवत ग्रंथ निर्माण झाला आणि ज्याचा आज आपण प्रत्येकाने खूप त्याचं आपण वाचन करतो पण असं म्हणतात की प्रत्येकाच्या घरी ज्ञानेश्वरी आणि महाभारत किंवा भागवत ह्या 3 ग्रंथांपैकी एक तरी ग्रंथ असला पाहिजे कारण की ते आपल्या घरात असलं तर खूप पवित्र असतं त्याने आपल्या घरामध्ये नेहमी सात्विकता असते म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये गीता भागवत ज्ञानेश्वरी असे ग्रंथ आणा कारण की गीता नसली भागवत नसला तरी चालेल पण पवित्र असं ज्ञानेश्वरी सारखं पवित्र ग्रंथ आणा कारण की त्या ग्रंथातून आपल्या घरामध्ये खूप सात्विकता निर्माण होते आणि त्या ग्रंथाचं आपण रोज वाचन केलं पाहिजे रोज आपल्या मुलांना आपल्या शेजारी बसून त्याचं वाचन करायला लावलं पाहिजे किमान 5 ओळी बरं ओव्या नाही वाचल्या तरी निदान एक पान भावार्थ तरी वाचू शकतात ना आणि आपण हे कधी करायचं ज्यावेळेस आपण स्वयंपाक करत असू त्यावेळेस आपण आपल्या मुलांना शेजारी बसवायचं त्यांना ज्ञानेश्वरी वाचायला लावायची आणि ज्यावेळेस तुम्ही हे सगळं करताना त्यावेळेस ते तुम्ही जे जेवण बनवताय का तरीच तर जेवण नाही राहणार तो महाप्रसाद निर्माण होणार का कारण की त्यावेळेस तुम्ही साधू संतांचे चरित्र वाचले त्यांनी लिहिलेलं ग्रंथ वाचलंय आता बघा आता 7 दिवसामध्ये शुकाचार्याने आपल्या परीक्षित राजाला ग्रंथ निर्माण झाला त्यांच्या संवादातून मग तसंच आपल्याला काय करायचंय परीक्षित राजासारखं शुकाचार्यांच्या चरणी मस्तक ठेकवायचे त्यांच्या पायी लीन व्हायचे तर तुकोबरा दुसऱ्या चरणात काय सांगतात त्याची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा केली म्हणजे आपण संतांची सेवा केली तर भगवंत आपल्यावर लगेच कृपा करतो म्हणून आपल्याला काय करायचंय कायम सेवेमध्ये तल्लीन राहायचंय आता आमच्या संस्थेतली पोरं बघायला गेलं तर ते फक्त म्हणतात सेवा जिथं असत तिथं आम्ही हजर म्हणजे काय ते प्रत्येक क्षणाला काय करतात साधू संतांची सेवा करतात वारकऱ्यांची सेवा करतात परमार्थाची सेवा करतात म्हणून त्यांच्या जीवनाचा काय होतोय उद्धार होतोय त्यांच्या जीवनात कुठलाच अपयश येत नाही आपण जर साधू संतांची सेवा केली तर आपल्या जीवनात कधीच अपयश येत नाही आपल्या जीवनाला नेहमी यशाची प्राप्ती होती आणि आपण प्रत्येक क्षणाला त्या यशाकडे खेचत जातो मग असं कोण होऊन गेलं बरं तर 2 राजे होते शूरसेन राजा आणि कुंतीभोज राजा ह्या दोघांची इतकी मैत्री की काय विचारायलाच नको ते जिथं जाईल तिथं सोबत एकमेकांच्या सुखादुःखात सोबत आणि पूर्वीच्या राजांना कशाची आवड होती शिकार करण्याची त्या दोघांना पण लय शिकारीची आवड एकदा काय होतं ते दोघं जातात जंगलात शिकारीसाठी जंगलात जातात जंगलात गेल्यानंतर अख्खा दिवस गेला सूर्य मावळायला लागला तरी त्यांना शिकार काय गाव नाही ते दिवसभर त्रसले शिकार काय गाव नाही म्हणून ते दमून एका झाडावर बसले झाडावर बसल्यानंतर बिचाऱ्यांना तहान बिन लागलेली तरी पण त्यांच्या मनात एक आशा होती आता तरी शिकार आली तर आपल्याला शिकार करायला भेटत पण तेवढ्यातच शूरसेन राजाला दिसलं की तिकडे शिकार शूरसेन राजा म्हणाला सापडला कुंतीभोज राजा म्हणाला अरे शूरसेन राजा अहो काय सापडलं तुम्हाला मग शूरसेन राजा म्हणाला अहो कुंतीभोज राजा सकाळपासून ज्याची वाट बघितली ते आता सापडलं म्हणजे आपल्याला शिकार सापडली मग कुंतीभोज राजा आणि शूरसेन राजा लय खुश झाले त्यांना लय आनंद झाला कुंतीभोज राजाने आपल्या भातातला बाण काढला आणि शिर संधान करणार तेवढ्यात त्यांनी बाण खाली घेतला शूरसेन राजांना काही कळलं नाही नेमका कुंतीभोज राजा असं का करतात बरं त्यांनी कुंतीभोज राजाला प्रश्न विचारला का हो कुंतीभोज राजा सकाळपासून एवढी तुम्ही शिकार करत होता सापडली शिकार तर घ्या की करून शिकार मग काय आपलं कुंतीभोज राजा म्हणाले अरे शूरसेन राजा ऐका जर मी या हरणाला मारलं तर त्याच्या पाठसाचं काय होणार आता जसं आपल्या बारक्या मुलाकडून आपल्या आईचा दुरावा त्यांना भेटला तर त्यांची किती तळमळ जीवाची किती तळमळ होती की नाही
मग तसंच जर त्या पाडसापासून मी त्याचं मातृत्व हरवून घेतलं तर त्याच्या जीवनाचं होणार काय? त्याला एवढ्या लहान वयात सांभाळणार कोण? त्याचं पालन पोषण कोण करणार? म्हणून मी हरणाला नाही मारलं. मग ते तसेच परत आपल्या राजदरबाराकडे निघाले. येते चालतात पण हा शूरसेन राजा एकाच विचारामध्ये गुंग झाला. अरे शूरसेन राजाच्या मनात एकच विचार. मग कुंती भोज राजा म्हणाला, का हो शूरसेन राजा, अहो एवढं काय ते शिकारीचा विचार करताय? आज नाही गावली शिकार तर उद्या भेटेल शिकार, जाऊ दे, सोडून द्या विषय. पण काय शूरसेन राजांच्या मनातून तेच विचार चालू होता. मग कुंती भोज राजा म्हणाला शूरसेन राजाला, का हो शूरसेन राजा, एवढा कसला तज्ञ विचारामध्ये आहात तुम्ही? त्यावेळेस शूरसेन राजा त्या कुंती भोज राजाला म्हणाला, अहो जर तुम्ही त्या पाडसाचा इतका विचार केला असेल तर मुख्य प्राण्याचा तुम्ही जर एवढा विचार करताय तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या लेकीचा, तुम्ही तुमच्या स्वतःच्या लेकरांचा किती विचार करताय? पण कुंती भोज राजाला मुलगी नव्हती. मग त्यावेळेस शूरसेन राजा ह्या त्यांच्या स्वभावावर भावले आणि त्यांनी शूरसेन राजांनी आपल्या पोटचा गोळा, आपली मुलगी त्या कुंती भोज राजाला दत्तक दिली. मग आपल्या कुंती भोज राजाला दत्तक दिल्यानंतर तुम्हाला माहिती का ती मुलगी कोण? 5 पांडवांची आई, पांडुराजाची पत्नी, कुंती भोज राजाची मुलगी म्हणजे कुंती माता, म्हणजे कुंती भोज नावावरनं त्या मुलीला कुंती नाव पडलं. मग काय, अहो कुंती भोज राजा त्यांचं इतकं लाड करायचे, त्यांना इतकं लाडात ठेवलंय की त्या राज्यामध्ये असं कोणच नव्हतं जेवढे लाड कुंती मातांसारखे होत होते. अहो कुंती मातांना पावलं टाकताच त्यांच्या पायाखाली फुलं यायची. एवढं त्यांना थाटात, एवढं त्यांना सोन्यासारखा जपला आपला कुंती भोज राजांनी. आणि मग कुंती माता मोठ्या झाल्यानंतर कुंती भोज राजांनी कुंती मातेला दुर्वास ऋषींची भेट करून दिली. कुंती माता दुर्वास ऋषींची खूप मनोभावे सेवा करायचे. दुर्वास ऋषींना ते अनन्य भावाने शरण गेलते. त्यांची जी काही सेवा असेल ती सेवा करायचे. मग एकदा दुर्वास ऋषींनी कुंती मातेची परीक्षा बघायची ठरवली आणि त्या परीक्षेमध्ये आपल्या कुंती माता उत्तीर्ण झाल्या आणि कुंती मातेच्या चतुराईने आणि कुंती मातेच्या सेवेतून आपले हे दुर्वास ऋषी त्यांच्यावर प्रसन्न झाले. आणि दुर्वास ऋषींनी कुंती मातेला एक वरदान दिलं की तू ज्या देवाचं, ज्या भगवंताचं तू नामस्मरण करशील, त्यांची पूजा अर्चना करशील, ते भगवंत तुला प्रकट होतील आणि त्यांच्यासारखे तेजस्वी पुत्र तुझ्या जन्माला येतील, असं त्यांनी वरदान दिलं. आणि आपण पाहतोच आहे की कुंती मातेला कर्ण, परत युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव असे 5 पांडव आणि सोबत त्यांचं कर्ण असे जन्माला पुत्र आले. आणि त्यांची कीर्ती आज आपण इथं धर्ममंडपात त्यांचं नाव घेतोय म्हणजे त्यांची कीर्ती किती महान होती. म्हणजे काय केलं कुंती मातेने, काय केली, दुर्वास ऋषींची मनोभावे सेवा केली आणि त्या सेवेतून त्यांना काय प्राप्त झालं, एवढं सोन्यासारखं वरदान प्राप्त झालं. मग आपल्याला काय करायची, सेवा करायची. ते म्हणतात ना, सेवे लागी सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. गुरु हा संत कुईचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना नाही तुझ्या त्रैलोक्याचा राजा. म्हणजे एखाद्या शिष्याला आपल्या गुरूंबद्दल इतकी प्रीती असते, ते शिष्य आपल्या गुरूंबद्दल इतके समर्पित असतात की त्यांच्या गुरूंबद्दल खूप निस्वार्थ सेवा, खूप निस्वार्थ भाव त्यांच्या मनामध्ये स्थित झालेला असतो. एकदा काय होतं, एक गुरु असतात ज्यांचं खूप मोठा आश्रम असतं. पूर्वी काय असायचं, खूप मोठा आश्रम असायचा आणि त्या आश्रमामध्ये शिष्य असायचे. शिष्य पण गुरूंचं ज्ञान ऐकायचे. एकदा काय होतं, एक गुरु आपल्या शिष्यांना ज्ञान सांगत असतात. ज्ञान सांगताना ते बोलता बोलून गेले की आता माझा अंत जवळ आलाय, माझ्या शरीरावर खूप कोड येणार आहेत, त्या कोडाने माझ्या शरीराची खूप दुर्गंधी येणार आहे, मला खूप त्रास होणार आहे, त्याच्यामुळे आता तुम्ही सगळ्यांनी घरी जावा. मग त्यावेळेस एक शिष्य होता तिथं. आता काय शिष्य असतात चालक, पण काय शिष्य पण आपल्या
गुरूंना खूप समर्पित असतात. जसे आमचे सुजन माऊली गुरुजींना एवढे समर्पित आहेत की ज्या वेळेस आम्ही सगळे सुट्टीला जातो तरी आमचे गुरुजी, आता माऊली 4 वर्ष होतील पण आमचे गुरुजी फक्त 17 किलोमीटर 18 किलोमीटर त्यांचं घर आहे ठाणेवाडीला, तरी पण ते घरी गेलेच नाही. 4 वर्ष झालं आम्ही सगळे घरी जातो पण ते एकटे, आणि सुजन माऊली त्यांच्यापाशी संस्थेमध्ये असतात. म्हणजे आमच्या गुरूंची एवढी निस्वार्थ सेवा त्यांना त्यांच्या गुरूंमुळे प्राप्त झाली. आमचे सद्गुरू संत श्री आशारामजी बापू ते म्हणतात, गुलाला चुळगाळणं जेवढं सोपं असतं त्याच्यापेक्षा सोपं त्या भगवंताला प्राप्त करणं असतं. आणि तोच निस्वार्थ भाव आमच्या गुरुजींनी घेतला आणि ती एवढी मोठी सेवा त्यांची चालू आहे. जोपर्यंत 100 कीर्तनकार होत नाही तोपर्यंत आमचे गुरुजी काही लग्नच करणार नाही. आमच्या गुरुजींनी केला एक पार, जवळ करत नाही 100 कीर्तनकार. आमच्या गुरुजींनी केला एक पार, जवळ करत नाही 100 कीर्तनकार. सवंतर लग्नाचं नाही करणार, सवंतर लग्नाचं नाही करणार. आमच्या गुरुजींनी करणार कीर्तनकार, त्यांच्या गुरूंबरोबर तो नाच प्रेम होतं. ते काही झालं तरी त्यांच्या गुरूंची साथ कधी सोडतच नसायचे. ते म्हणले, गुरुदेव तुम्ही जिथं जाताना तिथं मी येणार, तुमची सेवा करायची मला, भले तुम्हाला किती त्रास होऊ द्या पण मी तुमच्या सोबत येणार. असा हट्ट त्यांनी धरला त्याच्या गुरूंपाशी. आणि त्याच्या गुरूंना प्रारब्ध फेडण्यासाठी कुठे जायचं होतं? काशीला. मग त्याचे गुरु ते दोघं गेले काशीला. काशीला गेल्यानंतर त्याच्या गुरुच्या अंगावर कोड्या यायला सुरुवात झाली. त्यांच्या गुरुच्या अंगामधून दुर्गंधी सुटायला लागली. त्या कोड्यांमधून रक्त व्हायला लागलं, पू व्हायला लागला. खूप 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 वाईट अवस्था झाली. परंतु त्या शिष्याने त्याच्या गुरूंची साथ सोडली नाही. एवढा त्रास त्यांचे गुरु सहन करत होते तरी पण ते शिष्य आपल्या गुरूंची सेवा करायचे, आपल्या गुरूंना रोज आंघोळ घालायचे, त्यांची स्वच्छता राखायची, त्यांना जेवायला द्यायचं, त्यांना पाणी द्यायचं. एवढी काळजी तो शिष्य त्याच्या गुरूंची घेत होता. आणि काशी महादेवाचं गाव. मग महादेव त्याच्या ह्या सेवेतून प्रसन्न झाले. महादेव त्याला प्रसन्न झाल्यानंतर महादेव गुरु त्याचा शिष्य गुरु आतमध्ये झोपलेले आणि तो शिष्य बाहेर आला. बाहेर आल्यानंतर काशीचे देव महादेव त्याच्यावर प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर मग महादेव म्हणाले, बालका मी तुझ्या सेवेतून इतकं प्रसन्न झालोय की मी तुला डायरेक्ट दर्शन दिवशी वाटलं मला, म्हणून मी तुला भेटायला आलोय. मी काशी नगरचा देव म्हणजे महादेव. मग त्यावेळेस ते महादेव त्या सांदीपक शिष्याला म्हणाले, मग तुला काय मागायचे ते, मी तुझ्या सेवेतून खूप प्रसन्न झालोय. मग तो म्हणाला, गुरुदेव महादेव मला बाकी काहीच नको, पण मी तुमच्याकडे एक गोष्ट मागू शकतो, जो माझ्या गुरूंना त्रास सहन करायला लागतोय. माझ्या गुरूंच्या अंगावर जे कोड आलंय ना त्या कोडाचा नाट करून टाका, मला बाकी काहीच नको. मग त्यावेळेस ते महादेव म्हणाले, मी तुझं ऐकतो पण आधी तू जाऊन तुझ्या गुरूंना विचार तर खरं, तुझ्या गुरूंना हे मान्य आहे की नाही. मग सांदीपक ऋषी पळत आपल्या गुरूंकडे गेला. गुरूंना म्हणाला, गुरुदेव महादेव आलेत, महादेव माझ्यावर प्रकट झाले, माझ्या सेवेतून ते तृप्त झाले आणि ते मला म्हणतायत की तुला काय पाहिजे. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं, मला माझ्या गुरूंचे कोड नाईट पाहिजे, मला बाकी काहीच नको. त्यावेळेस ते गुरु काय म्हणाले, अरे तू काय भिकारी आहे का, तू तुझ्या गुरुसाठी तू भीक मागतोय, तुला जर सेवा करायची नसेल ना जा इथून निघून, माझ्या डोक्याचं ताप जाईल निघून, तुला काही कळतं का गुरूंची भीक मागतोय तू. मग त्यावेळेस त्याचे गुरु त्याला नाही ते बोलतात. पण त्या सांदीपक शिष्याला राग नाही आला. तो झोपडीतून बाहेर आला आणि महादेवाला म्हणाला, महादेवा मी क्षमा मागतो तुमच्याकडं, पण माझे गुरूंना हे काही नकोय. भले मी
माझ्या गुरूंना हे काही नाही झालं तरी चालत, पण मी मरस्तोपर्यंत माझ्या गुरूंची सेवा करत. मला माफ करा प्लीज, मला माफ करा. आता तुम्ही इथून जावा. मग महादेव गेले. महादेव गेल्यानंतर मग परत सांदीपक शिष्य आपल्या गुरूंची मनोभावे सेवा करायला लागला. आपल्या गुरूंची खूप सेवा करत होता. तरी गुरु सेवा करताना सुद्धा गुरु त्या शिष्याला शिव्या देत होते, पण त्या सांदीपक ऋषीला रागही अनावर झाला नाही. का? कारण की मी माझ्या गुरूंची सेवा करतोय ना, माझे गुरु मला काही बोलले तरी चालतील. मग त्याच्या सेवेवर प्रसन्न होऊन परत आपले भगवान विष्णू त्याच्या सेवेतून प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर भगवान विष्णू म्हणाले, बालका, मी तुझ्या सेवेतून खूप तृप्त झालो. मला तुला भेटण्याची इच्छा झाली, म्हणून मी तुला भेटायला आलो. सांग तुला काय मागायचे. त्यावेळेस आपले सांदीपक ऋषी म्हणतात, भगवंता मला बाकी काही नको, फक्त माझ्या गुरूंना बरं कर. मग त्यावेळेस ते म्हणतात, बरं आतमध्ये जाऊन गुरूंना विचार, हे मान्य आहे का? सांदीपक ऋषी आतमध्ये गेल्यानंतर त्यांचे गुरु झोपलेले. गुरूंमध्ये सांदीपक ऋषींना भगवान विष्णू दिसले आणि सांदीपक ऋषी बाहेर आले तर बघतात काय, त्या भगवान विष्णूंमध्ये त्या सांदीपक ऋषींना स्वतःचे गुरु दिसले. परत सांदीपक ऋषी आतमध्ये जातात, भगवान विष्णू बाहेर येतात. गुरु आतमध्ये जातात, भगवान विष्णू बाहेर येतात. गुरु सांदीपक ऋषींना कळना नक्की हे होतंय तरी काय. मग काय, आपल्याला ह्याच्यातून हेच घ्यायचंय की भगवंत आपल्या गुरूंबद्दल आपली किती समर्पित सेवा असली पाहिजे. अहो, एखाद्या वेळेस आपल्या भगवंतामध्ये आपल्याला गुरु दिसणं आणि गुरुमध्ये आपल्याला भगवंत दिसणं, ह्याच्यासाठी खूप मोठं भाग्य लागतो. आणि ते भाग्य त्या सांदीपक शिष्याकडे होते, म्हणून त्यांनी त्याच्या गुरूंच्या सेवेमधून त्याला भगवंत प्राप्त झाले. भागलिया मध वाहतील कडिये, जेणे हा गोपाळ भागलिया मध वाहतील कडिये, त्यांची आणि जोडे सर्व सुख. म्हणजे काय, संतांची जर आपण मनोभावे सेवा केली, भगवंताचं नामस्मरण केलं, तर आपल्या पूर्वजन्मीचं कर्म प्रारब्ध पण नाही ठेवून जाईल. आपण कर्म करताना कशी करायची, चांगली करायची, जेणेकरून आपण पूर्वजन्मी जर वाईट कर्म केले ना, त्याचं फळ आपल्याला पुढल्या जन्मात, ते कर्म आपल्याला पुढल्या जन्मात फेडायला लागतं. म्हणून नेहमी कर्म करताना चांगली कर्म करायची. आता आपले स्वामी विवेकानंद दुसऱ्या शिकागो शहरामध्ये जाऊन आपल्या भारत देशाचा भगवा फडकवला त्या स्वामी विवेकानंदांनी. उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत देह प्राप्त होत नाही ना, तोपर्यंत थांबू नका, असा महामंत्र त्या स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. का? कारण की आजकालची तरुण पिढी खूप बिघडत चालली आणि त्यांना जर थांबवायचं असेल ना, तर आपल्या स्वामी विवेकानंदांनी हेच कार्य केलं. आपल्या स्वामी विवेकानंदांनी दगडात सुद्धा देव असतं हे सिद्ध केलं ते बादशाहच्या दरबारामध्ये. एवढी ताकद आपल्या स्वामी विवेकानंदांची होती. स्वामी विवेकानंदांचं त्यांच्या गुरुंवरतून ना प्रेम होतं, खूप समर्पण होतं त्यांच्या गुरुंवर. एकदा काय होतं, आपले स्वामी विवेकानंद शिकागो शहरातून दुसऱ्या देशातून परत भारतात येतात. भारतात आल्यानंतर त्यांना कळतं की माझे गुरु रामकृष्ण परमहंस हे आजारी झाले, त्यांना खूप त्रास होतोय, रक्ताच्या ठुमक्या, रक्ताच्या उलट्या होते, त्यांना आजार झालाय. म्हणून आपले स्वामी विवेकानंद जशी त्यांना ही बातमी कळली, तसे आपले स्वामी विवेकानंद लगेच आपल्या गुरूंच्या आश्रमात जातात. आणि आश्रमात आल्यानंतर ते बघतात तर काय, आपल्या गुरूंना रक्ताची उलटी येत होती, रक्ताची ठुमकी येत होती. तर एक शिष्य त्यांच्या तोंडापुढे असं भांड धरून दुसरीकडे तोंड करत होता. त्या शिष्याला आपल्या गुरूंच्या ठुमकीची किळस वाटत होती. हे पाहून स्वामी विवेकानंदांना लय राग आला. स्वामी विवेकानंद जाऊन त्या शिष्याला म्हणाला, अरे तुला लाज वाटायला पाहिजे, ज्या गुरूंनी तुला घडवलं, ज्या गुरूंनी तुझ्यासाठी स्वतःचं जीवन पणाला लावलं, त्याच गुरूंची साधी ठुमकी तू समजू शकत नाही का? त्याच गुरूंची तुला आज किळस वाटते का? अरे तू तुझ्या या प्रारब्धाला. म्हणजे बघा, स्वामी विवेकानंद त्यांच्या गुरूंवर किती समर्पण होतं. आणि आपले स्वामी विवेकानंदांना ते भांड घेतात, ती रक्ताची ठुमकी, ते रक्त आपले स्वामी विवेकानंद स्वतः पितात आणि त्या शिष्याला म्हणतात, जर समर्पण आपल्या गुरूंवर पाहिजे ना, तर निस्वार्थ भावने पाहिजे, दुसरं काहीच नको. अरे ज्या गुरूंनी आपल्याला जीवनाचा खरा अर्थ सांगितला, ज्या गुरूंनी आपली आणि त्या परमात्म्याची नाळ जोडली, ज्या गुरूंनी आपली त्या भगवंताचा अंतर
असती का? आज आपण स्वामी विवेकानंदांचं नाव काढतोय का? कारण की ते गुरूंच्या कृपेमुळे हेच अभंगात भागिली माझ वाहतील कडी वाहतील भागिली माझ वाहतील कडी वाहतील कडी हे भागरिया माझा वाहतील कडिये वाहतील कडिये भागरिया माझा वाहतील कडिये वाहतील कडिये भागिली माझ वाहतील कडी वाहतील कडी भागिली माझ माझा वाहतील कडी वाहतील कडी भागरिया वाहतील कडिये वाहतील कडिये प्रमाणे माझ्या गुरूंनी दिलेल्या ज्ञानाप्रमाणे मी 3 चरणांचा अभंग सोडवलेला आहे. आता आपण वारकरी परंपरेनुसार एकदा विठोबा रखुमाईचं भजन करू. हात वर करा. विठोबा कुमार 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 विठ्ठल 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 विठ्ठल
धर्ममंडपामध्ये कीर्तन करणार आणि खरंच त्यांची इच्छा आज पूर्ण झाली. ते खूप कष्ट करतात. जीवनात खूप सोसले त्यांनी. एक क्षण असा आलता की आम्ही आमच्या दोघा भावांना आमच्या आई वडिलांचा दुरावा सहन करायला लागला. ते पण आम्ही खूप लहान असताना. एवढं होऊन सुद्धा माझ्या आईने खूप कष्ट केले. शेतात जायची, रानात जायची, आमच्यासाठी कष्ट करायची, आमच्या वडिलांसाठी कष्ट करायची आणि खूप तिने जीवनात खूप सहन केलं. माहेरी असताना पण जीवनात खूप सहन केलं आणि सासरी आली त्यावेळेस पण तिला जीवनात खूप काही सहन करायला लागलं. मला जीवनात एकच प्रसंग म्हणजे एकच प्रसंग कायम लक्षात नाही की ज्यावेळेस आपल्या तेवढी गावची यात्रा होती. आमचे वडील आमच्यापाशी नव्हते. वडील थोडीशी त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून वडील हडपसरला होते. ते तिकडेच असायचे आणि माझी आई शेतात जायची, कष्ट करायची. आम्ही दोघं भावांना सुद्धा आजी बरोबर शेतात जायचो आणि जसं आम्ही जत्रा होती सगळ्यांनी नवी कपडे घातलेली आणि त्यांचे नवी कपडे बघून माझ्या भावाला मला थोडंसं नाही का असं वाटलं, थोडंसं वाईट वाटलं. मग आम्ही घरात गेलो. घरात गेल्यानंतर मी मम्मी मला म्हणली तोंडात पाय धु बाळा. मी म्हणलं बरं मी धुते आणि जसं आम्ही तोंडात पाय धुतलं माझ्या आईने माझ्या भाव रानात एवढं दिवसभर ऊन तापते, कडक ऊन आहे, एवढं दिवसभर उन्हात कष्ट करून त्याच्यासाठी माझ्यासाठी नवीन कपडे घेऊन आली आणि स्वतःच्या अंगावर फटकी साडी होती. म्हणजे एवढं कष्ट माझ्या आई वडिलांनी सोसलं. त्यांची एकच इच्छा आहे तू बाकी काही करू नको, समाजात तुझं नाव पाहिजे आणि तुला आनंदात बघून आम्ही आनंदात. त्यांची फक्त एवढीच एक इच्छा आणि त्यांची इच्छा आज मी पूर्ण केली. ते खरंच त्यांना खूप भारी वाटतंय कारण की आज मी ह्या टप्प्यावर पोहोचले ते फक्त माझ्या गुरूंमुळं, आईमुळं आणि माझ्या वडिलांमुळं. त्यांची साथ मला लाभली. त्यांच्या साथीमुळं मी एवढं सगळं करू शकले आणि आता पण मी शून्य आहे. आता पण मी शून्यातच आहे. पण हा मला एवढं नक्की माहिती की माझ्या आई वडिलांची जी इच्छा आहे ती मी पुढे जाऊन नक्की पूर्ण करणार आणि त्यांचं नाव या समाजामध्ये कधीच खाली पडून देणार नाही. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की माझा बाप हा समाजात जाताना ताट मानाने जगला पाहिजे, त्याची मान कधीच खाली होऊन द्यायला नको. मग माझा पप्पा पण मला नेहमी म्हणतात तू कधीही जाती ना कोणतंही काम कर पण नेहमी चांगलं कार्य कर जेणेकरून मला तुझा अभिमान वाटू आणि मी अभिमानाने सांगू शकतो की ही माझी मुलगी आहे म्हणून. आणि आज माझे पप्पा सगळे समाजाला सांगतात की ही माझी मुलगी कीर्तन करते. माझ्या मुलीला एवढं मोठं होऊन IAS ऑफिसर व्हायचंय. मी तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करणार आणि ह्या समाजामध्ये कधीच तुमची मान खाली जाऊन देणार नाही. तुम्ही ज्या ठिकाणी जातात ना त्या ठिकाणी ताट मानाने जातात आणि एका कीर्तनकाराचे वडील म्हणून जातात. पंढरीश पांडुरंग तो कसा त्याचा दिलेला शब्द वचन विसरण. मग आपले प्रभू श्रीराम ज्यावेळेस त्यांच्या पत्नीला रावणाने अपहरण केलं म्हणजे आपल्या सीता मातेचं अपहरण केलं त्यावेळेस आपले प्रभू श्रीराम सीतेच्या शोधामध्ये होते आणि त्यांना एका अशा वानराची गरज होती की जे मला माझ्या सीतेच्या शोधामध्ये मदत करतील. मग आपले प्रभू श्रीरामांना सुग्रीव
म्हणजे सुग्रीव आणि वाली. विठ्ठल 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 सुग्रीव आणि वाली हे दोघं भाऊ होते आणि त्या सुग्रीवच्या मदतीने आपल्या प्रभू श्रीरामांनी आपल्या सीतामातेचा शोध घेतला. सुग्रीवानी आपल्या प्रभू श्रीरामांसाठी सीतामातेच्या शोधात मनोभावे त्यांची सेवा केली आणि त्या सीतामातेचा शोध घेतला. मग ज्यावेळेस आपले प्रभू श्रीराम वनवासावरून परत आलते, अहो काय ती अयोध्या नटलेली थटलेली, दिवाळी सगळीकडे साजरी जाती, प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर आकाशकंदील दिवे, प्रत्येकाच्या घरामध्ये गोडधोड पुरणपोळ्या, काय 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 केलं माझ्या प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी. अहो सगळी अयोध्या आनंदाने नाचत होती, आनंदाने नटलेली ती अयोध्या. का? अहो 14 वर्षांचा वनवास बघून आमचे प्रभू अयोध्येमध्ये परत येणार आहेत आणि त्यांच्या स्वागताची एवढी जल्लोषात तयारी केली की काही सांगायलाच नको. ज्यावेळेस आपले प्रभू श्रीराम अयोध्येत परत आले, अयोध्येमध्ये परत आल्यानंतर आपल्या प्रभू श्रीरामांच्या हातात अयोध्येचं राज्य गेलं. मग एकदा प्रभू श्रीराम असेच बसलेले सिंहासनावर, त्यावेळेस त्यांच्या काही माता येतात. काही माता आल्यानंतर म्हणतात, रामा मला ती जागा बघायची ज्या जागेमध्ये सीता मातेने तुझा विरह सहन केला. तुझ्याशिवाय सीता माता ती जागा, तुझ्याशिवाय सीता मातेने त्या जागेत राहिली ना, ती जागा मला पाहायची, मला घेऊन चल त्या ठिकाणी. मग आपले प्रभू श्रीराम म्हणाले, माते मी तुम्हाला क्षमा मागतो, पण मला त्या जागेवर जायचं नाही. अहो ज्या ठिकाणी माझ्या सीता मातेने रक्ताचे अश्रू ढाळले ती जागा मला पाहण्याची इच्छा नाही राहिली, मी येऊ शकत नाही. मग काही माता त्यांचा हत्त सोडतच नव्हती. काही माता तर माहिती मंथराने तिच्या मनात काय विष कालवलेलं. मग काही माता ते प्रभू श्रीरामांका हट्टच करत होती की नाही मला जायचंय. मग आपले प्रभू श्रीराम म्हणाले, माते ऐक, मी तुला हा उडणाऱ्या रथांचा रथ देतो, उडणाऱ्या घोड्यांचा रथ देतो, ह्या रथामध्ये तू बस आणि तू जा लंकेत. मग आपले काही माता रथामध्ये बसल्या आणि त्या घोड्याने अशी उडान घेतली की ते लंकेमध्ये पोहोचले. आणि तेवढ्यातच आपले बिभीषणाने खालून रथ बघितला, माझे प्रभू श्रीराम आले माझ्या भेटीसाठी, त्यांच्या स्वागताची तयारी केली पाहिजे. एवढ्या दिवसानंतर माझे प्रभू मला भेटणार, त्यांचं स्वागत जल्लोषात झालं पाहिजे. त्यांनी सगळ्या सैनिकांना सांगितलं, सगळ्या सैनिकांनी त्यांच्या स्वागताची तयारी केली. आणि आपल्या काही माता जशा रथातून खाली उतरल्या तशा बिभीषण म्हणाले, माते आमचे प्रभू नाही आलेत का? त्यावेळेस त्या म्हणाल्या, नाही त्या नाही आलेत. मग बिभीषण म्हणाला, बिभीषणाने तशीच काही मातेची स्वागत केलं जसं ते प्रभू श्रीरामांचं करणार होते. मग काही माता आल्यानंतर त्यांनी बिभीषणाला एक प्रश्न विचारला, बिभीषणा मला ती जागा दाखव ज्या जागेवर सीता माता होती, ज्या जागेवर सीता मातेने प्रभू रामांचा विरह सहन केला, मला ती जागा बघायची. मग बिभीषण म्हणतो, माते क्षमा कर, पण आम्हाला ती जागा बघायची इच्छा नाही राहिली. ज्या जागेमध्ये आमच्या सीता मातेंना एवढा त्रास सहन करायला लागला ती जागा आम्हाला पाहायची नाहीये. मग पण काही मातेंना ती जागा पाहायची होती, त्यांनी तिथेही हट्ट धरला. मग बिभीषण त्यांना एका टेकडीवर घेऊन गेला आणि टेकडीवर घेऊन गेल्यानंतर बिभीषण म्हणाला, माते हाय बघते अशोकवन, ते अशोकवन आहे ज्या ठिकाणी आपल्या सीता मातेंनी प्रभू श्रीरामांचा विरह सहन केलता, हे ते ठिकाणी. पण मग आपले बिभीषण सैनिकांना म्हणजे राक्षसांना म्हणाले की तुम्ही जावा आणि काही मातेंना ती जागा दाखवा. त्यावेळेस ते राक्षस सुद्धा म्हणाले, नाही राजा, आम्ही तुमची क्षमा मागतो, पहिल्यांदा आम्ही तुमची आज्ञा मोडतो, पण आम्हाला ती जागा बघायची इच्छा मुळीच राहिली नाहीये. ज्या ठिकाणी आमच्या सीता मातेंना एवढा त्रास झाला आम्हाला ती जागा नाही बघायची. मग बिभीषण म्हणाला, माते आम्हाला क्षमा करा, परंतु तुम्हाला इथून पुढं प्रवास एकटा करायला लागत. मग आपल्या काही माता 4 रथांच्या घोड्यात बसल्या, त्या रथांनी उडान घेतली आणि ते अशोक वाटिकेमध्ये पोहोचले. अशोक वनामध्ये पोहोचल्यानंतर त्यावेळेस
आपले काही माता इकडं तिकडं बघतात, सगळीकडं शांतता पसरलेली आणि सगळीकडे हिरवळ. पण ते एक झाड होतं, त्या झाडाखाली एकही गवत उगवलं नव्हतं, त्या झाडाखाली काहीच हिरवळ नव्हती. पण काही मातांना प्रश्न पडला, नक्की ह्या झाडाखाली असं काय घडलं की ह्या झाडाखाली एकही गवत उगवलं नाही, एकही हिरवळ नाही. मग त्यावेळेस त्या इकडं तिकडं बघू लागल्या, परंतु तिथं कोणीच दिसेना. मग काही माताने त्या झाडालाच प्रश्न विचारला, का रे बाबा झाडा, तुझ्याच खाली गवत का नाही उगवलं, तुझ्याच खाली हिरवळ का नाही, बाकीकडे जिकडं पाहू तिकडं नुसतं हिरवळ हिरवळ, गवत झाड सगळं आहे, पण तुझ्याच खाली का नाही. त्यावेळेस ते झाड म्हणालं, माते, ज्या ठिकाणी आमच्या सीता मातेने एवढा त्रास सहन केला, ज्या ठिकाणी आमच्या सीता मातेने प्रभू श्रीरामांचा विरह सहन केला, ज्या ठिकाणी आमच्या सीता मातेने रक्ताचे अश्रू ढाळले, त्या ठिकाणी हे काही उगवलं नाही, कारण हे जागा आता अपवित्र झालेली. मग त्यावेळेस काही माता हे ऐकून त्या घोड्यांच्या डोळ्यांमध्येही देखील पाणी येतं आणि हे ऐकल्यानंतर त्या घोड्यांचा तिथंच मृत्यू पावतो. मृत्यू पावल्यानंतर मग आता कसं आता पण आपण बघतो, एखाद्या प्राण्याची हत्या झाली तर त्याची जमिनीत गाडतात किंवा त्याची समाधी बांधतात. मग विभीषणाने पण तसंच केलं. मग काही माता तसंच ते सगळं सोडून ते सगळी जागा पाहून अयोध्यामध्ये परतले आणि अयोध्यामध्ये परतल्यानंतर प्रभू श्रीराम विचारतात, माते बघितलीस का ती जागा? ती काही माता म्हणाले, हो हो रामा, मी ती जागा बघितली, पण त्या जागेकडं सगळीकडे हिरवळ दिसली, पण त्या झाडाखाली हिरवळ दिसली नाही. मग त्यावेळेस प्रभू श्रीराम म्हणाले, माते, विभीषणाने तुझं स्वागत जल्लोषात केलं ना, विभीषणाने माझी आठवण तर काढली ना. मग त्यावेळेस काही माते म्हणाल्या, हो रामा, विभीषणाने तुझी आठवण काढली आणि जसं तुझं स्वागत करणार होता तसंच माझं देखील अतिशय जल्लोषात स्वागत केलं. मग आपल्या काही माता तिकडं त्यांनी जागा पाहून त्यांचं मन तृप्त झालं. मग आपल्या विभीषणाने ज्या ठिकाणी त्या घोड्यांचा मृत्यू झालाय ना त्या ठिकाणी समाधी बांधली, पण त्या समाधीमधून सारखंच रक्त यायचं, सारखंच रक्त व्हायचं. विभीषणाला काय हे कळना की ह्या घोड्यांच्या समाधीमधून नक्की रक्त तरी कशाला येतंय. मग विभीषणाने आपल्या प्रभू श्रीरामांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात लिहिलेलं, प्रभू, ह्या घोड्यांच्या समाधीतून खूप रक्त येते, नेमके ह्याला मार्ग तरी काय. आणि हे पत्र आपल्या प्रभू रामांना पोचलं आणि प्रभू श्रीराम म्हणाले, त्यांना लगेच कळलं की ह्या घोड्यातून रक्त काय येतंय. मग त्यांनी विभीषणाला सांगितलं, विभीषणा, हे जल मी तुला देतोय. आणि त्यावेळेस प्रभू श्रीराम म्हणाले, ह्या जलाचा प्रभू श्रीरामांनी त्या घोड्यांच्या समाधीवर अभिषेक केला आणि प्रभू श्रीराम म्हणाले, मी तुम्हाला क्षमा मागतो, पण जेवढी तुम्ही माझ्या ह्या जन्मात सेवा केली तेवढीच सेवा मी तुमची पुढल्या जन्मात करेन. मग आपल्या प्रभू श्रीरामांच्या म्हणण्याप्रमाणे विभीषणाने ते जल घेतलं आणि त्या समाधीवर टाकलं. समाधीवर टाकल्यानंतर त्या घोड्यांचं रक्त थांबलं, त्या समाधीतून यायचं रक्त तिथेच बंद पडलं. आणि भगवंताने शब्द दिलता, ह्या जन्मात तू माझी सेवा केली ना, पुढल्या जन्मात मी तुझी सेवा करेन. अगदीच त्या प्रकारे द्वापारयुगामध्ये जर पाहायला गेलं तर आपल्या भगवान श्रीकृष्णांनी घोड्यांची मनोभावे सेवा केली, त्यांची खूप सेवा केली. ज्यावेळेस आपलं महाभारत चालू होतं, कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं, त्यावेळेस देखील आपल्या भगवान श्रीकृष्णांनी त्या घोड्यांची मनोभावे सेवा केली. म्हणजे भगवंतांनी आपल्या भक्ताला दिलेलं वचन भगवंत कधीच मोडत नाही. हाच अभंगाचा शेवटचं रस. तर मी तुमच्या सर्वांचे खरंच मनापासून आभार मानते. माझ्याकडून कीर्तनात काही चुका झाल्या असतील तर तुमच्याच गावची लेक आहे, त्या चुका पोटात घ्या आणि जे काही माझ्याकडून ज्ञान निघले ते ज्ञान तुम्ही तुमच्या जीवनात स्वतः अनुभव घ्या. आणि माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिलेल्या म्हणजे आमच्या पानवडी गावच्या मावशी, त्या संस्थेत आम्हाला अन्नपूर्णा माता आहेत आमच्या संस्थेतल्या, त्या इतकं भारी जेवण बनवतात की त्यांचं जेवण खाऊन आम्ही तृप्त होऊन जातो. ज्यावेळेस आम्हाला आईची कमतरता वाटायची ना, मायाने आम्हाला जवळ घ्यायच्या. स्वतःची पोरगी त्या संस्थेत आहे तरी पण त्या म्हणायच्या, माझ्या ह्या सगळी मुलं आहेत, ह्या सगळ्या मुलांसाठी ते त्यांच्या भावाचं लग्न होतं तरी सुद्धा त्या संस्थेत
यायच्या आणि आम्हाला म्हणायचे माझी लेकरं उपाशी राहिली नाहीत पाहिजेत. भले तर लग्नाचा कार्यक्रम विसरला तरी चालेल, पण माझ्या लेकरांना मी जेवण देणार, एवढी त्यांची निस्वार्थ सेवा. आणि त्यांची मुलगी आर्या माऊली विसे त्या सुद्धा उत्कृष्ट प्रकारे कीर्तन करतात. आणि आमच्या सुपेगावच्या आकांक्षा, आता त्यांचं परवा कीर्तन झालं, त्यांच्या सुपेगावच्या आकांक्षाताईच्या स्नेहताईच्या आई ते आले, त्यांचे मनापासून आभार मानते. आमच्या श्रीनाथ गुरुजींच्या आई ते आले, त्यांचं मनापासून आभार मानते. आणि सुपेचं जे काही भजनी मंडळ इथं आलंय माझ्या कीर्तनासाठी, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. तुम्ही सगळे माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिले, त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि आज ज्यांनी उत्कृष्ट प्रकारे गायन केलं असे आपले पवन महाराज, बैराम महाराज, ध्रुवा माऊली, श्रीनाथ गुरुजी, त्यांचे देखील सोमनाथ गुरुजी, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते. सोमनाथ गुरुजींना खूप मोठं काम होतं. ते मला कालपासून म्हणत होते तुझं कीर्तन मला यायची इच्छा होती, यायला जमणार नाही, तरी पण वेळ काढून ते आलेच. त्याच्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप मनापासून आभार मानते. आणि पक्वाजी आपले दिगंबर महाराज, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते. ज्यांनी वीणा घेतली आपल्या ओवी माऊलींच्या आजी, आपल्या बायडाजी, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते. आणि श्री माऊली बालवाडकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी, मला त्यांनी कीर्तनासाठी साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचे देखील मनापासून आभार मानते. आणि आपले बोरकर महाराज, ज्यांनी चोपदार केलं, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते. आणि हे जे मी तुम्हाला जे ज्ञान सांगितलं का, ते ज्ञान अख्ख्या महाराष्ट्रावर कुणी पोहोचवलं, आपल्या मंगेश काकांनी, त्यांचं देखील मी मनापासून आभार मानते. आणि जे आता मी तुम्हाला जे सगळं कीर्तन सांगितलं, हे अख्ख्या महाराष्ट्रभर गेलेलं आहे. आणि ज्यांनी मला ज्ञान दिलं, ज्यांची मी मनोभावे सेवा केली, त्यांच्यामुळे मला हे ज्ञान प्राप्त झालं, असे आमचे स्वप्नील गुरुजी, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते. रामकृष्ण हरी. म्हणा सर्वांनी रामकृष्ण हरी. पहा, आज बहुसंख्येने उपस्थित राहिले. पहिलंच मुलीच्या अगोदर सर्व बिवडीकरांचं अगदी नतमस्त होऊन खरंच आभार मानलं पाहिजे. अशीच आता किती दिवस राहिले, 3 दिवस राहिल्यात, आज 4 दिवस राहिल्यात, तर अशीच उपस्थिती असावी. तुमच्या गावचं लेकरू, खरंच त्या लेकरांनीच तुम्हाला शिकवले. आज ती ज्या वेळेत खरंच ऋतुजा महाराजांना मी पाहिलं पहिल्या वर्षी ना, ते नुसत्या सुपेच्या मुलींच्यात उभ्या राहत होत्या, अशाच यायच्या बसायच्या. अहो, त्यांच्या तोंडातून मला तर एक वाक्य सुद्धा कधी आलं नव्हतं. आणि त्यांनी आज एवढ्या मोठ्या आवाजात कीर्तन केलं. किती त्यांचा अगदी खरंच किती आभार मानावं, किती कौतुक करावं. धन्य ते माता, धन्य ते पिता, तयाचा हारिक वाटे देवा. खरंच ती माता धन्य, पिता धन्य. त्यांची इच्छाच नव्हती. 2-3 वेळा मिटिंग कुठं झाल्या, रुपाताईंची इथं झाल्या. कसं लावायची, अहो ती खाईल का, ती खातच नाही. कितीतरी त्यांचे अगदी इतके प्रश्न होते की ती राहील का. त्यापासून आम्ही म्हणायचं सोडा तर खरं, तुम्हाला काय होतं बघू, नाही आलं तुम्ही तिथं राहा. असं करून जवळजवळ 8 दिवस जसा सप्ताह चालू होता ना पहिल्या वर्षाचा, तसं पहिल्या का दुसऱ्या वर्षाचं, तसं त्यांच्या मनात फक्त आम्ही म्हणायचो तिची इच्छा आहे ना, तिची इच्छा आहे. मुलांच्या इच्छेविरुद्ध जर तुम्ही केलं. स्वप्नील महाराजांनी पहिल्याच कीर्तनात तुम्हाला काय सांगितलं, जी मुलं इथं टाळ जी घेतील, टाळ घेऊन उभी राहतं, ती किमान व्यसनी तरी होणार नाही. पहिल्या प्रथमच सांगितलेलं आहे. आणि ती मुलगी आज उंच शिखर गाठलेलं आहे. परंतु मला सर्वांना एक विनंती आहे की हे आज तुम्ही कीर्तन तर ऐकलेलंच आहे, परंतु तिला जास्त कार्यक्रम जेवढे मिळतील तुमच्या नातेवाईकात तेवढे कार्यक्रम सतत देत राहा. कारण हा वेल गगनावर गेला पाहिजे. सतत कार्यक्रम बिवडीतच नाही, दहाव्याचं यायचं. तुम्ही नका बाहेरचे महाराजांनो द्या, दहाव्याचं द्या, पहिलं प्रवचन द्या, कीर्तन द्या, कुठेही कार्यक्रम वरी श्रद्धाचं द्या, परंतु तिला ही संधी द्या. आणि आता तिच्या त्या संधीचं तुम्ही काय करा, सोनं करा. आणि सर्व खरंच विनंती अगदी की जे नातेवाईक आलेले असेल, नका कुठले महाराजांनो, होऊ द्या एका गावात 2-2 वेळा, परंतु तिला ही संधी द्या. तेव्हाच हा तिचं काय शिक्षण पूर्ण होईल, तिच्या आई वडिलांची इच्छा पूर्ण. तिने आता किती तिच्या
जेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होतं तेव्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. कारण अशी मुलगी जन्माला आली, तिच्या तोंडातून वाक्य बोलायची नीट ही नव्हती आणि ती आज एवढं मोठं जवळजवळ 2 तास आणि 10 मिनिटं तिने कीर्तन केलं. खरंच जेवढं मानाल तेवढं कमी. कशाला बाहेरची महाराज तुम्हाला पाहिजे, कशाला पाकिटं तुम्हाला जास्त भरण्याची कशाला पाहिजे. कारण अजूनही गावात तिच्याबरोबर ज्यांची इच्छा आहे त्यांनी खरोखर मुली तुमच्या 5वी 6वी 7वीच्या काय असत्या त्या पाठवा, बिनधास्त पाठवा. आज आमच्या गावच्या ऋतुजा महाराज यांनी जे कीर्तन सांगितलं त्याच्याने त्यांच्या आई वडिलांची छाती फुलून आली होती. खूप त्यांना म्हणजे अभिमान वाटत होता. पण त्याच्याही पेक्षा आमच्या भिवडीकरांच्या सगळ्यांना आमच्या गावातली एक मुलगी एवढी छान कीर्तन करून आमच्या गावाचा मान वाढवते त्याच्याबद्दल एवढा अभिमान सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांची छाती फुलून आली. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ते अजून उत्तुंग शिखर गाठेल ही आम्हाला पण गॅरंटी वाटली. आणि ऋतुजा महाराजांनी मगाशी सांगितलं की आमच्या गुरुवार यांनी सांगितलेलं आहे की 100 कीर्तनकार झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. तर त्यांचं स्वप्नील महाराजांनी सांगितलं लग्न करणार नाही. परंतु मी त्यांची ही जी मुलांरूपी त्यांचं जे आधार कार्ड आहे जे आता लग्नाला जर आपल्याला हे करायचं म्हणलं लग्न करायचं म्हणलं तर बायोडाटा लागतो, किती संपत्ती आहे किती काय. पण हे स्वप्नील महाराजांचं आधार कार्ड जर बघितलं जी मुलं आहेत ते त्यांचं आधार कार्डची त्यांची ज्ञानरूपी जर संपत्ती बघितली तर स्वप्नील महाराज खूप श्रीमंत आहेत. त्यांना मुली चालून येतील का. तर त्यांचं म्हणजे एवढं हे कर्तृत्व बघून त्या संपत्तीवर इन्कम टॅक्सची रेट पडू नये याच्यासाठी OTPची ह्यांना गरजच नाहीये की नाही का ही मुलांची संपत्ती आता म्हणजे बघून म्हणजे हे होणार नाही. इतकं छान त्यांनी मुलं घडवलेली आहेत. आजकाल मुलांना घडवण्यासाठी 2 मुलं जरी असली तरी त्यांना घडवण्यासाठी अक्षरशः आई वडील हे झालेले आहेत की इकडे घालू का तिकडे घालू, इकडे 5 लाख फी भरतो तिकडे काय करतो. परंतु ही अशी एवढी मुलं सांभाळणं आणि त्यांना अगदी चांगले संस्कार देऊन वाढवणं हे सोपी गोष्ट नाहीये. आता आमचे हे पानवडीचे स्वप्नील महाराजांचे जे छोटी संपत्ती म्हणता येईल नवीन आलेली नाही का, त्या संपत्तीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आमच्या भिवडीकरांच्या मुलांना त्यांनी लाजवलेलं आहे नाही का. मुलांना असं जर सांगितलं ना की ते मुलगा कसं नाचत होता हे करत तर अक्षरशः मान खाली घालून उभे राहत आहे. तर आमची पण मुलं आता अशी उभी राहून यांच्याबरोबर त्यांची संपत्ती वाढवण्यास मदत करतीलच. तर त्यांचा सत्कार मी प्रशांत वांडेकर यांच्या मार्फत करायला लावते. खूप खूप धन्यवाद. खरं तर मी 2 शब्द बोलणार होतो, फक्त मी आता आपण सर्वांनी कीर्तन ऐकलेले आपल्या सर्वांच्या लाडक्या हरिभक्त ऋतुजा महाराज क्षीरसागर यांचं. तर माझा तुम्हा सर्वांना एक प्रश्न असा आहे की तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं? आपल्या गावचं भूषण आहे. येणाऱ्या काळामध्ये अवघ्या महाराष्ट्राला अध्यात्माची साथ घालण्याची ताकद या लेकीमध्ये आणि आपले श्री क्षेत्र भिवडी गावचं नाव अवघ्या महाराष्ट्रात गुंजल एवढी ताकद त्या दिदीमध्ये. तर आता मी तुम्हा सगळ्यांनी गळ घालतो. आता आहेत महाराज आपल्या 10वीत असताना त्या चांगल्या मार्क मिळवतील असा आम्ही त्यांच्या वतीने शब्द देतो. पण महाराजांना आता परत रिवर्स करायचं चाललंय जरा घरामध्ये हितगुज असल्या त्यांच्या आई बाबा म्हणतात 10वीमुळे राहू द्या. जर त्या घरी राहिल्या तर परत ही गती भेटेल का? हा, तर तुम्ही त्यांना तर समजवायचं त्यांच्या आई बाबांना की महाराजांना संस्थेतच राहू द्या. समजावताल ना? तर ठीक आहे. आज ज्यांचं उत्कृष्ट असं कीर्तन झालं अशा आपल्या सर्वांच्या ऋतुजा महाराज क्षीरसागर यांचा सन्मान आपल्याच गावचे अरुण भाऊ गेनबा गायकवाड यांच्या शुभ हस्ते त्यांनी समोर यायचे. तर ऋतुजा महाराजांनी व्यासपीठावर जायचे, त्यांचा सन्मान भाऊंच्या शुभ हस्ते त्यांनी स्वीकार करायचा आहे. तर आज ज्यांचं उत्कृष्ट असं प्रवचन झालं तशा शिवाजीराव महाराज भोसले, त्यानंतर आता कीर्तन ज्यांचं झालं अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या हरिभक्तपर्यंत ऋतुजा महाराज क्षीरसागर. त्याचबरोबर आज ज्यांचा जागर आहे असं सोनोरी भजनी मंडळ देखील इथं आलेलं आहे. खूप छान प्रकारचं भजन या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर आज सकाळचा नाश्ता अनिल भाऊ पवार यांच्या माध्यमातून भेटला. आज दुपारचं जेवण बापूसाहेब मोकाशी यांच्या माध्यमातून भेटलं आणि आता संध्याकाळचं जेवण आपले प्रशांत भाऊ अरुणराव वांडेकर यांच्या माध्यमातून होणार आहे. या सर्वांचे सप्ताह कमिटीच्या माध्यमातून खूप खूप आभार.
त्याचबरोबर उद्या होणारं प्रवचन हरिभक्तपर्यंत दत्तात्रय महाराज पवार यांचं होईल.